नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण नुकतंच बघितलं किंवा ऐकलं असेल की जे काही भारताचं बजेट आहे किंवा अर्थसंकल्प आपण ज्याला मराठीमध्ये बोलतो, तर तो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. नेमकं त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प म्हणला की प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी तरतुदी त्या ठिकाणी झालेल्या राहतात. मग ते शेती संबंधीच्या तरतुदी असतील किंवा शेतीविषयकचे जे काही डिसिजन्स असतील किंवा जे काही निर्णय असतील तर ते असतील किंवा इतरही क्षेत्र जे काही आहेत तर त्या संदर्भातले निर्णय असतील, तर या सगळ्या संदर्भामध्ये किंवा या सगळ्या जे काही क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय काय सादर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजची माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर नेमकं काय आहे बजेट हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती किंवा जे एक थोडक्यात बजेट आपण या ठिकाणी समजून घेऊयात. सर्वप्रथम जे काही आहे मित्रांनो, तर बजेटमध्ये नेमकं असणार काय आहे, तर 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठीचं जे काही आहे तर ते या बजेट्सच्या माध्यमातून उद्दिष्ट असणार आहे. 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश या ठिकाणी आलेलं आहे, असंच निर्मला सीतारामन यांचं या ठिकाणी वक्तव्य आहे. त्याचबरोबर 4 कोटी शेतकऱ्यांना PM पीक विमा योजनेचा लाभ सुद्धा झालेला आहे. त्याचबरोबर तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलंय. गरीब महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर आमचे कायम लक्ष आहे. GST प्रणालीमुळे एक देश एक बाजार संकल्पना यशस्वी झाली. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. तर अशा पद्धतीचं वक्तव्य जे काही आहे किंवा अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्याला आपण म्हणू, तर ते निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर PM मोदी यांचं सुद्धा एक स्टेटमेंट आलेलं आहे की हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब महिला आणि शेतकरी या 4 स्तंभांना सक्षम करेल, असं नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं उद्दिष्ट आहे किंवा एक यांचं त्या ठिकाणी वक्तव्य या बजेटच्या संदर्भात आहे. निर्मला सीतारामन सांगतात की प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर रचनेत कोणताही बदल करायचा प्रस्ताव नसून आयात शुल्कातही कोणताही बदल या ठिकाणी केलेला नाही. म्हणजे कोणते जे काही शुल्क असतील किंवा जे काही आयात शुल्क असतील तर ते या ठिकाणी सेम असणार आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट मित्रांनो, बजेटमध्ये नेमकं सर्वप्रथम महिलांसाठी काय आहे, तर महिलांसाठी सर्वप्रथम तिहेरी तलाक प्रथा बंद करण्यात आलेली आहे. जे काही मुस्लिम समाज असेल तर त्या मुस्लिम समाजामध्ये 3 तलाक प्रथा या ठिकाणी आतापर्यंत राबवण्यात येत होती किंवा आतापर्यंत ही प्रथा प्रचलित होती, तर ही प्रथा बंद करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर PM आवास योजनेतील 70% घरं महिलांना देण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही घरांची वाटप झाली तर ती महिलांच्या नावावर त्या ठिकाणी झालेली आहे. महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहेत. त्याचबरोबर 9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहेत. ज्या काही वेगवेगळ्या लसीकरणं असतील, मग ते कॅन्सर संदर्भातले असेल किंवा इतरही आजार असतात महिलांसंदर्भातले, तर त्याबाबतच्या लसेस या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणावरती भर या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजेच याच वक्तव्याच्या माध्यमातून जे काही आहे तर येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी भरपूर महत्त्वाच्या आणि भरपूर मोठमोठ्या योजना या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका आयुष्यमान योजनेचा लाभ देणार. म्हणजे जे काही आपल्या आशा कार्यकर्त्या आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत तर यांना आयुष्यमान भारत या कार्डचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे, असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. त्यानंतर रेल्वेसाठी नेमकं या बजेटमध्ये काय आहे, तर बघा 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. त्याचबरोबर पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाणार आहेत. म्हणजे जी काही गैरसोय पॅसेंजर्सची होत होती किंवा जे काही पॅसेंजर्स गाड्या आहेत त्यांची जी काही दयनीय अवस्था आहे तर ती सुधारली जाणार आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाणार आहे. मालवाहतूक प्रकल्पातही विकसित केला जाणार. 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. म्हणजे जी काही फास्ट रेल्वे आपण म्हणून ओळखली जाते वंदे भारत रेल्वे, तर या रेल्वेमध्ये जे काही आहे तर 40,000 सामान्य डब्यांचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी आता होणार आहे. त्यानंतरचा गट येतो मित्रांनो, तर बजेटमध्ये नेमकं तरुणांसाठी काय देण्यात आलेलं आहे, तर बघा युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. म्हणजे या
स्टेटमेंटच्या आधारित आपण असं सांगू शकतो की युवकांसाठी सुद्धा नवनवीन योजना आणि उद्योजकतेच्या संधी या ठिकाणी निर्माण करू शकतात किंवा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतात. देशाच्या तरुण पिढीचा अभिमान आहे. स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी कर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जसं की आपण आत्ताच वरती सांगितलं होतं की युवकांसाठी नवनवीन योजना आहेत, तर त्याच योजना या ठिकाणी खाली देण्यात आलेल्या आहेत की बाबा जर तुम्हाला नवीन उद्योग टाकायचा असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतो आणि त्यामध्ये काही सबसिडी किंवा सवलत सुद्धा आहे. जर तुमचं सांगणं असेल तर आपण त्यावरती लवकरच व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येऊ. त्याच्यानंतर हे बघा, बजेटमध्ये पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय आहे, तर बघा जुलैमध्ये अर्थसंकल्पात विकसित भारताचा रोडमॅप या ठिकाणी सादर केले जाणार आहे. लक्षद्वीपच्या विकासावरती भर दिलं जाणार आहे, जे की मॉलदीव्सला आपलं जे काही पर्यटन जात होते किंवा भारतातले जास्त पर्यटक त्या ठिकाणी जात होते, तर ते मॉलदीव्सकडे या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे उभारणार आहेत. म्हणजेच जी काही घरकुल योजना आहे तर तिला अजून प्रभावी पद्धतीने त्या ठिकाणी राबवण्याचा विचार यांचा आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. त्याचबरोबर परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे सरकारचं धोरण या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी काय आहे, तर बघा 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क या ठिकाणी उभारले जाणार. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY ची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार आहे. सध्याच्या 3 ते 5 टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणजेच जे की मत्स्यपालनाचा विचार करत असतील किंवा जे की मत्स्यपालन करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी येणाऱ्या काळामध्ये येऊ शकते. 1 लाख कोटी रुपयांची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात 55 लाख रोजगारांच्या संधी निर्माण या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यानंतर जे काही आहे मित्रांनो, त्याच्यानंतरचा घटक आपला येतो तो म्हणजे शेतकरी किंवा बजेटमध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी काय आहे, हा महत्त्वाचा पार्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. मित्रांनो, PM किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये दुग्ध व्यावसायिकांना चांगले दिवस येण्याची आशा किंवा चांगले दिवस येण्याची आपण त्याला एक किरण म्हणू शकतो, तर ती किरण त्या ठिकाणी दिसत आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ सुद्धा दिला गेलेला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी डिपॉझिट करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर या ठिकाणी भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार. त्याचबरोबर मत्स्यपालन योजनेला चालना देणार. सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य. त्याचबरोबर सरकार 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स उघडणार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण मत्स्यपालन करू शकतो. 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप या ठिकाणी करण्यात आलेले. तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होणार असं प्रतिपादन निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बजेट आहे. त्या बजेटमध्ये प्रत्येकासाठी काही ना काहीतरी देण्यात आलेलं आहे, जो की प्रत्येक मुद्दा आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यदाकदाचित अनावधानाने जर काही राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.